आजीच्या नात्याने मी ओळख करून देते. म्हणजे आजीचे सगळ्यात मोठे जावई बंधूजी म्हणतात आम्ही त्यांना, नंदन पाटील आगाशी. त्यांची मिसेस म्हणजे माझी बेनात्या निलिमा पाटील. त्यांना 2 मुलं आहेत, विशाल पाटील आणि वैदेही चौधरी. तिचं लग्न झालंय, ती वाड्याला राहते आणि विशाल दादा कन्स्ट्रक्शन मध्ये कार्यरत आहे आता. आणि वैदेही अभिजित चौधरी वाडा, तिची 2 मुलं आहेत, साईज्ञा आणि साईश्व. दुसरी आत्या प्रतिभा गुरुदत्त वरकर, ती माहीम येथे राहते आणि तिचे मिस्टर गुरुदत्त दामोदर वरकर, ते आरे दुग्ध व्यवसाय मध्ये कार्यरत आहे. आणि माझे काका आहेत ते उल्हास राऊत, काकी दीपा राऊत, ती स्वतः शेती करते आणि त्याची विक्री सुद्धा स्वतः करते. भार्गवी माझी कझिन, तिने तर 12th ची एक्झाम दिली आहे. यश आता 7th स्टँडर्डमध्ये गेला. आणि आजी कमल जगन्नाथ. आणि आई बाबांची ओळख शेवटला आपलेच आहेत म्हणून राजेंद्र जगन्नाथ राऊत, आता ते BIC केमिकल्समध्ये कार्यरत आहेत. आणि रंजना राऊत माझी आई गृहिणी आहे, पण ती स्वतः शिवणकाम करते. राऊत ह्यांच्या पोटी आम्ही एकूण 12 रत्ने जन्माला आली. त्याच्यामध्ये 8 कन्या रत्ने व 4 हे पुत्र रत्ने. ह्या कन्या रत्नांमध्ये पहिल्या ज्या आहेत त्या आमच्या ताई श्री व सौ विजया सदानंद कौल, आमचे भाऊजी कवळी भाऊजी ताई. त्याच्यानंतर दुसरं रत्न म्हणजे कैलासवासी जयंती जयवंत सावे, त्यांना आम्ही आका म्हणत असू. जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. ही उक्ती आमच्यासाठी खरी ठरली, कारण त्या आज आमच्यात नाहीये आणि त्यांची आम्हाला खूप उणीव भासते. कारण त्या असं काही प्रोग्राम असला की नेहमी अगदी समोर येऊन अगदी गाणं आनंदात उत्साही असं असायच्या. त्याच्यानंतर तिसऱ्या बहीण आमच्या म्हणजे भक्ती पांडुरंग राऊत, ही त्यांची कन्या आहे. त्या एक निवृत्त मेट्रन्स म्हणून आहेत आता. त्याच्यानंतर चौथी कन्या प्रभा विलास चुरी, म्हणजे आमचे दादा विलास दादांनी शेतीमध्ये खूप नाव लौकिक मिळवलेलं आहे. तसं चिंचणी गावामध्ये उपसरपंच पद हे त्यांनी भूषवलेलं आहे. तशीच त्यांची पत्नी जी आहे सुविद्य गृहिणी अशी आहे. त्यांची 2 मुलं आहेत, एक आहे नकुल आणि दुसरं आहे नमी. नकुलचा सध्या विवाह झालेला आहे, आताच 14 तारखेला तो विवाहबद्ध झालेला आहे आणि तो मरीन इंजिनिअरिंग त्यांनी केलेलं आहे. तसेच तो विदेशवारी त्यांनी 4 ते 5 वेळा विदेशवाऱ्या करून आलेला आहे. तो तर शिपमध्ये असतो कामाला. हा जो मुलगा आहे नमी, तो त्याचं सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे आणि तो बोर्डी गावामध्ये सध्या प्रोफेसरची नोकरी करतोय. त्याच्यानंतर चौथी बहीण आमची श्री व सौ उल्का रमाकांत वर्तक आमचे हे भाऊजी. त्याच्यानंतर उल्कामाई आम्ही तिला म्हणतात. तिचा मुलगा अभिषेक, तिची मुलगी आरती ही इथे आहे. त्याच्यानंतर 5वी बहीण म्हणजे आमची नीलम उमेश वर्मा. सध्या ते शिपमध्ये, त्यामुळे आमचे भाऊजी येऊ शकले नाही आहेत, तर त्यांना खूप आनंद झाला असता इथे इतकं मोठ्या प्रमाणात पाहिल्यानंतर. त्यांची मुलगी म्हणजे खुशबू अभिषेक नाबर. अभिषेक जो आहे तो जेट एअरवेज मध्ये पायलट आहे. त्याचं सुद्धा आज पायलट म्हणजे त्याची विमान असल्यामुळे तो गेलेला आहे बाहेर, तो येऊ शकला नाहीये. त्याच्यानंतर आकाश हा सध्या शिक्षण घेतोय. त्याच्यानंतर मी स्वतः वनश्री नंदकुमार राऊत, मी एक शिक्षिका आहे. माझे मिस्टर नंदकुमार राऊत ते शेती करतायत. त्याच्यानंतर कल्पना योगेश सावे हे लुपिन कंपनीमध्ये मॅनेजर पोस्टवर कार्यरत आहे. कल्पना ही आमची चांगली समाजसेवेचं काम करते छान गावामध्ये. आणि तिचा मुलगा नील सावे सध्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकतोय. थँक्यू. आणि आकाशचा प्रथम नमस्कार. या ठिकाणी भास्कर राऊत यांचे 4थं अपत्य म्हणजे तुकाराम भास्कर राऊत माझे सासरे. त्यानंतर त्यांच्या सुविधा पत्नी शीला तुकाराम राऊत,
माझ्या सासऱ्यांनी अनेक वर्ष शेतीचा व्यवसाय केला. सध्या शेतीतून निवृत्त झाले आणि सर्व व्यवहार मुलांकडे आहेत. त्यांचे सर्वात पहिलं अपत्य म्हणजे सचिन तुकाराम राऊत, ज्यांनी अनेक वर्ष निर्लॉन कंपनीमध्ये बोईसरला सर्व्हिस केली आणि सध्या शेती आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत. त्यांच्या पत्नी सौ स्मिता राऊत ह्या बोरीगाव येथे जीविके लाखानी स्कूल आहे, त्या लाखानी स्कूलमध्ये पर्यवेक्षिका आहेत. त्यांची 2 मुलं आहेत. एक अपूर्व, हा सध्या डिग्री करतोय, आणि दुसरी आहे मृगा, हिने आत्ता 12वीची परीक्षा दिलेली आहे. त्यानंतर त्यांचे दुसरे तुकाराम भास्कर राऊत, त्यांचा दुसरा पुत्र म्हणजे या 3 तुकाराम राऊत, हा सध्या मॅक्स न्यूयॉर्कमध्ये काम करतोय विमा कंपनीमध्ये, आणि खूप चांगल्या प्रकारे त्याचं कार्य सुरू आहे. बऱ्याच वेळा त्याची परदेशवारी झालेली आहे. आणि त्याची पत्नी शमा यतीन राऊत ही MCOM आहे आणि 11वी-12वी कॉमर्सचे क्लासेस विरार येथे चालवते. त्यांची मोठी मुलगी नमा ही डिग्रीच्या लास्ट इयरला आहे, आणि छोटा मुलगा यश तो यंदा 9वीला गेला आहे. त्यानंतर तिसरा पुत्र म्हणजे सुबोध तुकाराम राऊत, हा शेतीचा व्यवसाय करतोय, आणि त्याची पत्नी लक्ष्मी सुबोध राऊत आज या ठिकाणी उपस्थित नाही आहे, पण ती गृहिणी आहे. आणि चौथा जो त्यांचा पुत्र आहे तुकाराम भास्कर राऊत यांचा, तो म्हणजे अमोल तुकाराम राऊत. त्यांचा स्वतःचा बिझनेस आहे, आणि मी त्यांची पत्नी पौर्णिमा अमोल राऊत, मी शिक्षिका आहे. धन्यवाद. सर्व कुटुंबियांना कृष्णराव भास्करराव कुटुंबियांना नमस्कार. व्हेरी गुड. आमच्या कुटुंबाचा परिचय मी करून देतो आहे. ह्या माझ्या आई हेमलता कृष्णराव राऊत, आमच्या नानांच्या ज्येष्ठ कन्या ज्योती भालचंद्र चौधरी, आणि हे आमचे भाऊजी भालचंद्र कृष्णाजी चौधरी, हे MTNL BMCमध्ये कार्यरत होते, ते रिटायर झालेले आहेत, आणि लायन्स क्लबचे जे माजी अध्यक्षसुद्धा होते, आणि आता डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन आहेत. आमच्या बेनचा म्हणजे ज्योतीचा म्हणजे ती महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका होती, निवृत्त झालेली आहे. त्यांची नानांची द्वितीय कन्या ज्योती भालचंद्र चौधरी, ह्या आमच्या नानांच्या ज्येष्ठ कन्या, त्यांचा विवाह सफाळा येथे झालेला. मान्याची थोडीशी माहिती राहिलेली होती ती मी सांगतो. नमस्कार मंडळी. आमचा विवाह 1976 साली झाला ज्योतीबरोबर. त्यानंतर यांनी बाकीची माहिती सांगितलेलीच आहे. आम्हाला 2 मुलं, एक कौस्तुभ आणि एक कविता. कविता मोठी, ती इंटिरियर डेकोरेटरचं काम करते मुंबईला, आणि कौस्तुभ हा बार्कलेज बँकेत आहे, तो इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. त्यानंतर कविताची मुलगी म्हणजे माझी नात, आमची नात अभिश्री, ती आता 9वीमध्ये आहे, इंग्लिश मीडियमला. बाकी काय राहिलं आपलं बस, कारण का लोकांना याच्यात जास्त इंटरेस्ट नसतो आणि वेळ जातो. हां, तर हा झाला त्यांचा परिचय. आमच्या द्वितीय कन्या नानांच्या उज्ज्वला किशोर पाटील, ह्या MTNLमध्ये कार्यरत होत्या, त्या गेल्या वर्षीच निवृत्त झालेल्या आहेत. मिस्टर AG ऑफिसर होते, आणि त्यांचा ज्येष्ठ मुलगा गोदरेज कंपनीमध्ये कामाला आहे, आणि त्यांची मुलगी एटा मेटल्समध्ये कामाला आहे. आणि आमच्या नानांची द्वितीय कन्या निशा राऊत, निशा शिरीष राऊत, नवी मुंबई, आणि तिच्या 2 मुली अमेरिकेला असतात PhD करण्यासाठी, त्यामुळे सध्या तिचं वास्तव्य तिकडेच आहे, त्यामुळे ती काही येऊ शकली नाही. आमच्या नानांचा मोठा मुलगा प्रशांत आणि दुसरा मुलगा निलेश, हे सुद्धा वैयक्तिक कारणास्तव आज इकडे हजर नाही आहेत. मी त्यांचा कनिष्ठ मुलगा मनीष. कैलासवासी पांडुरंग राऊत, त्यांचे हे 4 पुत्र. श्रीकांत राऊत हे उत्तम शेतकरी आहेत. त्यांची मिसेस अरुणा राऊत, ही सुद्धा बागायत आणि शेतीचं काम चांगल्या प्रकारे करत आहे. त्या काँग्रेसमध्ये सदस्य आहेत. त्यांना 2 मुलं आहेत. ते चिंचणी ग्रामपंचायतीमध्ये सदस्य आहेत. त्यांना 2 मुलं आहेत, मितेश आणि मयूर. मितेश हा जॉब करतो
तो इंजिनियर झालेला आहे, मयूरवाडी करतो. मिसेसचा एक मुलगा आहे, ध्रुव त्याचं नाव आहे, तो शाळेत जातो, अपर्णा क्लास घेते. 3rd नंबर आहे हेमंत राऊत, ते वेस्टर्न रेल्वेमध्ये जॉब करतात. आणि त्यांची मिसेस रोशन राऊत ही गृहिणी आहे. मला एक मुलगा आहे अभय राऊत, तो मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि तो आता जॉब करतो. उदय राऊत हे लास्ट प्रकाश पांडुरंग राऊत हे उत्तम शेतकरी आहेत. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ते चांगले शेतकरी आहेत आणि त्यांची मिसेस गृहिणी आहे, ती त्यांना उत्तम साथ देत आहे. त्यांना त्यांचं नाव आहे रंजना राऊत. त्या गृहिणी आहेत, त्या उत्तम साथ देत आहेत आपल्या मिस्टर आणि मुलांना. तसेच त्यांना 2 मुलं आहेत, गौरांगी आणि चिन्मय. गौरांगी ही डॉक्टर आहे आणि तिचे पती बिझनेसमॅन आहेत राहुल कर्तक. तसेच चिन्मय हा इंजिनियर झालेला आहे आणि तो शेतीची कामं करत आहे. उदय राऊत हा लास्ट नंबर आहे. उदय पांडुरंग राऊत तसेच त्याच्या मिसेस प्रणिता राऊत या गृहिणी आहेत. उदय राऊत हे चांगले शेतकरी आहेत, कष्टाळू मेहनती आहेत. त्यांना 2 मुलं आहेत, प्रियांक आणि अजित. प्रिया शिकत आहे, BSc आहे आणि अजित हा शेतीवाडीमध्ये लक्ष देत आहे. धन्यवाद. राऊत माझे काका त्यांच्या फॅमिली मेंबरची ओळख करून देणार आहे. आत्माराम केशवराव माझे पप्पा सगळ्यांनाच ज्ञात असेल. एक विज्ञान उपासक आणि राहिसावी विद्यालयामधून मुख्याध्यापक म्हणून ते रिटायर झाले आहेत. त्यांची पत्नी पुष्पलता आत्माराम राऊत माझी आई ह्याही राहिसावी विद्यालयामधून उपमुख्याध्यापिका म्हणून नियुक्त झाल्या आहेत. ह्या दाम्पत्याने शिक्षणाचे जे सेवेचे व्रत घेतलेलं असताना आधीच आता उल्लेख झालेला आहे की त्यांनी गुरुकुल पद्धतीने अनेक 10वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. निवृत्तीनंतरही त्यांनी हे सेवेचं व्रत असंच चालू ठेवलं आहे. कुठल्याही कौटुंबिक आणि कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये ते खूपच उत्साहीप्रमाणे सहभागी करतात आणि डेफिनेटली हा जो स्नेहबंध म्हणून आपला एक अंक निघाला आहे त्याची पूर्ण संपादनाची आणि नियोजनाची व्यवस्था त्या दोघांनीच पाहिली आहे. त्यांची 3 अपत्ये. माझी मोठी बहीण मनुजता शशिकांत राऊत. तिच्याविषयी एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सोक्ष समाजाची मधली पहिली मुलगी असलेली ती BE आहे. बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंगची पदवी तिने घेतलेली आहे पहिली. पदवीनंतर 13 ते 14 वर्ष तिने यशस्वीपणे कन्सल्टंट म्हणून काम करून आता पूर्णपणे तिने कुटुंब आणि समाज कार्यामध्ये पूर्ण तिचा ओढ आहे. मेनली इव्हेंट ती ऑर्गनाईज करण्यामध्ये खूपच पटाईत आहे, मला सगळ्यांना माहिती असेल. त्यांचे पती आणि आपल्या या कार्यक्रमाचे विशेष अतिथी मला वाटत नाही काही वेगळी ओळख करून घ्यायची गरज आहे. ते आयन एक्सचेंज इंडिया लिमिटेड ह्या वॉटर ट्रीटमेंट कंपनीमध्ये व्हाईस प्रेसिडेंट प्रोजेक्ट सेल्समध्ये म्हणून कार्यरत आहेत. त्यांची चिमुरडी सुरभी सगळ्यांना माहिती आहे. आत्ता ती 3रीमध्ये गेली आहे. डेफिनेटली एकदम उत्साही आणि एकदम बहुरंगी व्यक्तिमत्व आहे आणि तिचा आज वाढदिवस आहे. तिने बराच बालनाट्यामधून काम केलेलं आहे. लहानपणापासून वयाच्या 4 वर्षापासून ती भरतनाट्यम शिकते आणि ड्रॉइंग खूप अप्रतिम काढते अशी आमची सुरभी. माझी दुसरी बहीण सोनाली गुणेश्वर भाबल, ती अमेरिकेत असते. त्यांचं कायमस्वरूपी वास्तव्य आहे तिथे आणि तिचे पती गुणेश्वर भाबल. सोनालीने इंडस्ट्रियल डिप्लोमा केलेला आहे भगुबाई पॉलिटेक्निकमध्ये आणि नंतर तिने माहिती तंत्रज्ञान तेच म्हणजे IT मध्ये जवळजवळ 6 ते 7 वर्ष CMM 5 लेवलच्या कंपनीमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर वगैरे काम केलेलं आहे. लग्नानंतर पूर्णतः कुटुंबाचाच ती सांभाळ करते. तिचे पती प्रोजेक्ट हेड आहेत बेअरमध्ये आणि गेले आय थिंक 12 वर्ष ते परदेशी वास्तव्य करतात. तिला 2 मुली आस्था आणि अस्मी. आस्था आता 4th स्टँडर्डमध्ये जाईल आणि अस्मी 3 वर्षाची होईल. माझ्याबद्दल सांगायचं, माझं नाव स्वप्नेश्वर राऊत नायडू. मी दुबईला असते
आणि माझे यजमान सुरेश नायडू. माझ्याबद्दल सांगायचं तर मी HR आणि ट्रेनिंग मध्ये कार्यरत आहे. मी एका कंपनीचे डायरेक्टर लर्निंग सोल्युशन्स म्हणून काम करते. इंडिया आणि दुबईचे काम बघते मी. माझे पती टॅलेंट ॲक्विजिशन हेड आहे, म्हणजे IT रिक्रुटमेंट सिनियर पोझिशनचे IT रिक्रुटमेंट करतात ते मेनली साऊथ ईस्ट एशियन आणि युरोपियन कंट्रीमध्ये. ते आता दुबईत असल्यामुळे इथे येऊ शकले नाही आहेत. माझे काका वसंत केशव राऊत, सगळ्यांना माहिती आहे, स्पष्ट व्यक्तिमत्व एकदम ओके. त्यांनी ते ठाकूर विद्यालय वाणगाव इथून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पत्नी माझे काकी विंदा वसंत राऊत ह्या सरस्वती विद्यालयामधून इंग्रजीच्या त्या शिक्षिका होत्या. माझं आणि त्यांचे दोन अपत्ये ऋषिकेश वसंत राऊत हरहुरनरी आणि खूप फ्रेंडली. आज काही व्यक्तिगत कारणामुळे तो इथे उपस्थित राहू शकला नाही आहे. ऋषी हे शेती आणि टपाल कुरिअर यांचा व्यवसाय आहे. त्यांचे दुसरी कन्या निर्मला दीनानाथ राऊत ते काही कारणामुळे आले होते, पण त्यांना जावं लागलं. त्यांची 2 मुलं अस्मिता आणि योगेश. माझे वडील भूपेश नारायण राऊत, त्यांचा शेतीचा व्यवसाय आहे. त्यांची पत्नी दीपा भूपेश राऊत, त्यांचा फुलाचा व्यवसाय आहे. आणि मी नेहा भूपेश राऊत, त्यांची लहान कन्या. आणि त्यांची मोठी कन्या मुग्धा भूपेश राऊत ही बॉम्बे रेवनमध्ये टेक्स्टाईल डिझायनिंग म्हणून कार्यरत आहे. त्यांचे मिस्टर सेंट गोविंद म्हणून कंपनीमध्ये कार्यरत आहेत. आणि मी नेहा हॉटेल मॅनेजमेंट केलं आहे आणि सध्या रुस्तमजी कॉलेजमध्ये ॲज अ टीचर म्हणून काम करत आहे. सुपुत्र श्री यशवंत काशीनाथ राऊत, तसेच त्यांचे दुसरे सुपुत्र श्री जनार्दन काशीनाथ राऊत आणि आमची आत्या रजू अक्का रजनी नरसिंह वर्ता राहणार माही. तसंच आमची एक दुसरी आत्या आलेली नाही आहे, इंदुमती लक्ष्मण सावे राहणार तारापूर. म्हणजे पूर्वीपासूनच ते अंधेरीला राहते ती, आणि आता वय जास्त असल्यामुळे वयाच्या हिशोबाने त्यांना येता आलेलं नाही आहे. तर आता मी ओळख करून देतो आहे. प्रथम माझ्या वडिलांची ओळख करून देतो आहे. श्री यशवंत काशीनाथ राऊत माझे वडील आणि सौ लता राऊत माझी आई. मला ओळख करून देताना खास अभिमानाने सांगावं असं वाटतंय की ह्यांना आम्ही 3 मुलं, परंतु लहानपणी गरिबी काय असते, दारिद्र्य काय असते हे आम्ही जवळून बघितलं. आणि अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी दुसऱ्यांची वाडी करून, दुसऱ्यांच्या शेतीत राबून, प्रसंगी लोकांकडे मजुरीने काम करून, असे काबाड कष्ट करून त्यांनी आम्हाला शिक्षण दिलं आहे. आणि त्यामुळेच आज आम्ही मान वरती करून समाजामध्ये व्यवस्थितपणे स्वतःचे व्यवसाय करत आहोत किंवा नोकरी करत आहोत. श्री यशवंत काशीनाथ राऊत आणि सौ लता यशवंत राऊत यांचं मोठी मुलगी सौ भारती संजय सावे. भारती संजय सावे माझी मोठी बहीण ह्या आता केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत जिल्हा परिषदमध्ये चंद्रनगरला. त्यांचे मिस्टर श्री संजय भास्कर सावे हे अतिशय साधारण शिक्षकापासून आज ते शिक्षण विस्तार अधिकाऱ्यापर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. आज ते डहाणू पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून काम करत आहेत. खूप मोठ्या पदावर आहेत ते. त्यांना 2 मुली, त्यातली एक मुलगी रुचिता, हिने MSc केलेलं आहे IIT मधून आणि आता BEd पूर्ण केलेलं आहे. तशीच दुसरी मुलगी 2nd इयरला BScला आहे. त्या दोघी आलेल्या नाही आहेत. नंतर माझा भाऊ विजय यशवंत राऊत. आणि एक आमच्या घरात दुःखद घटना घडली, म्हणजे माझी वहिनी सौ वर्षा राऊत यांना अगदी अल्पवयातच देवाज्ञा झाली. आणि आत्ता 6 महिन्यापूर्वीची गोष्ट घडली. आमची वहिनी खरोखरच तीही शिक्षण क्षेत्रात होती, तीही शिक्षिका होती. तिलाही
शासनाचा आदर्श शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला होता आणि इथे जवळच असलेल्या नागेशवाडी पाडा ह्या शाळेमध्ये ती शिक्षिका म्हणून कार्यरत असतानाच अगदी अनवधानाने काळाने झेप घातली. माझा दादा विजय राऊत हा गेल्या 27 वर्षापासून तारापूर ॲटॉमिक पॉवर स्टेशनमध्ये कार्यरत आहे आणि त्याने बरेचसे पुरस्कारही त्यात मिळवलेले आहेत. तसंच दादाला 3 मुलं, एक नेहा ती इंजिनिअरिंगला आहे, सेकंड इयरला आहे. दुसरी मुलगी सिद्धी ही आता 8वीमध्ये आहे, 9वीमध्ये आहे आणि दुसरा मुलगा वेदांत हा आता 5वीला आहे. तसंच माझं नाव हितेंद्र यशवंत राऊत. मी सध्या उंबरगाव येथे असतो. माझी स्वतःची कंपनी आहे. मी लॅमिनार एअरफ्लो युनिट फार्मास्युटिकलला जे लागतात ते बनवतो. एअर केअर सिस्टम कंपनीमध्ये मी पार्टनर म्हणून काम करतो आहे उंबरगावला. तसंच बडोद्याला माझी एक कंपनी आहे एअर केअर प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, तिकडे मी डायरेक्टर म्हणून काम करतो. माझी पत्नी सौ अर्चना राऊत हीही मला तोलामोलाची साथ देते. आज उंबरगावला असलेल्या एका एअर केअर लॅमिनार कंपनीची तीही डायरेक्टर म्हणून एक प्रोप्रायटर म्हणून काम करते आणि घर सांभाळून ती मला तोलामोलाची साथ देते. ही माझी मुलगी शाल्वी. तसंच आत्या आणि आपणचा परिचय अपर्णा करून देईल. नमस्कार. आत्ताच पिंट्यादादाने ओळख करून दिली नानांची फॅमिली. त्यानंतर आत्या आमची रजनी नरसिंह वर्तक, माहीम नारळवाडी. तिचे मिस्टर नरसिंह माधव वर्तक, शेतीवाडीचाच त्यांचा व्यवसाय. तिची 2 मुलं दीपाली आणि निनाद. आणि आमची दुसरी आत्या सौ इंदिरा लक्ष्मण सावे, ती पार्ल्याला असते. तिची 2ही मुलं संजय लक्ष्मण सावे आणि सौ अंजली रवींद्र वर्तक. संजूदादा बँक ऑफ इंडियामध्ये ऑफिसरच्या पोस्टला काम करतो आहे. त्याची पत्नी सौ सुजाता ही सुद्धा कोऑपरेटिव्ह बँकेत जॉब करते. तिची मुलगी सौ अंजली वर्तक ही स्टेट बँकेत कॅशियर ऑफिसर म्हणून काम करते. आणि तिचे मिस्टर आत्ताच रवींद्र वर्तक माहीम, ते आत्ताच रिटायर झाले. BSTमध्ये ऑफिसर म्हणून त्यांचा जॉब होता. त्यानंतर माझे वडील श्री जनार्दन काशीनाथ राऊत आणि आई सौ नीला जनार्दन राऊत. ती सेवानिवृत्त शिक्षिका आहे. मी सौ अपर्णा अजित कुमार वर्तक, मी डॉक्टर सदावर्तक विद्यालय येथे शिक्षिका म्हणून काम करते. माझे मिस्टर श्री अजित कुमार सुदाम वर्तक, माहीम रेवाळे. हे BSc ॲग्रिकल्चर हॉर्टिकल्चरमध्ये त्यांनी केलेलं आहे. आणि परिसरातल्या सर्व शेतकरी वर्ग, मला वाटते इथे माझ्यापेक्षा जास्त त्यांना ओळखतात. शेतकरी वर्गामध्ये त्यांचा चांगला परिचय आहे. माझ्या 2 मुली, रिद्धी 5वीत गेली आता, रिद्धी वर्तक, आणि छोटी विप्रदा आता 3 वर्षाची आहे. माझा भाऊ अवधूत जनार्दन राऊत, तो रिलायन्स इंडियामध्ये मॅनेजरच्या पोस्टला काम करतो आहे. आणि त्याची पत्नी सौ प्राची राऊत ही MCOM MCA आहे आणि मिठीबाई कुंदानी कॉलेज बँड्रा येथे लेक्चरर म्हणून काम करते सिनियर कॉलेजमध्ये. आणि त्यांची एक मुलगी आहे मोक्षा, पण ते आता इथे काही कारणास्तव नाही आहे, होते आत्ताच गेले. तिला जरा बरं नाही आहे छोटीला म्हणून. तर ही आमची ओळख. गृहस्थ होते, आता ते नाही आहेत. त्यांना बोर्डीला जायचं होतं. बोर्डी म्हणजे त्यांचं सासूरवाडी होती. तेव्हा जास्ती काही यायला जायला, तेव्हा इकडचा रस्ता पण नव्हता मधला. ते गेले वाणगाव स्टेशनला, लाईनीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी आपल्या स्टेशन मास्तरला सांगितलं, काय सांगितलं असेल, एक बोटी, बोर्डी नाही, एक बोटी. तर स्टेशन मास्तर म्हणतो, अजी आपको किधर जाने का है, एक बोटी दे. पण आपको किधर जाने का है, मुझे बोटी जावे है, बोटी जावे है. अरे बाबा, आप घोलवड ले लो तो घोलवड से आप बोर्डी जा सकते हो, बोर्डी ट्रेन नहीं जाता है. नहीं मला बोर्डीलाच जावे आहे, एक बोटी दे. तर बाकीचे मग आमच्यासारखे कोणी होते, त्यांनी सांगितलं, अरे बाबा ही जी लोकल आहे, शटल आहे, बोर्डीला जात नाही, तू बाबा घोलवडचं तिकीट घे. छोटासा जोक होता. बाईचा जोक सांगू का, बाई चालेल का. गेल्या वेळेस पण सांगितलेला, आपली बाय म्हणजे तिचं जे काय म्हणतात त्याला, भोळी होती खूप. त्याच्या भोळ्या व्यक्तिमत्वामुळे खूप जोक व्हायचे. तर इंदिरा गांधी वारल्या होत्या.
आणि सगळं एकदम सिरियस वातावरण झालेलं. आम्ही तर सगळे टी व्ही बघायला बाईंकडेच बसलेले असायचे. एक दिवशी अशी संध्याकाळची वेळ होती आणि इंदिरा गांधींचं भाषण चालू होतं. तिला जाऊन मला वाटतं इंदिरा गांधीला 8-10 दिवस झाले. सगळ्या त्याच चर्चा होत्या. इंदिरा गांधी गेली, तिचा खून झाला. बायला पण कळलं होतं, बाय जास्ती बोलायची नाही, पण तिला माहिती इंदिरा गांधीचा खून झाला, इंदिरा गांधी आता या जगात नाही. आम्ही सगळे टी व्ही बघत होते, बातम्या लागलेल्या. बाहेरून बाय आली दांड्यावरून आणि बघते तर काय इंदिरा गांधीचा भाषण लागलेलं टी व्हीवर. आता बायला वाटलं अरे ही तर 8-10 दिवसापूर्वी गेली आणि परत कशी आली. बाय अशीच उभी राहिली. बाय ही कैसन आली, ही तर कवाच गेली. असंच एकदा बायचं हिंदी जे होतं खूप चांगलं होतं. म्हणजे शाळेत तिला हिंदी शिकवलं होतं तिला माहीत नाही, पण बायकडून भैया हिंदी शिकायचा तसा ते सांगतो. ते हे भैया आला टणटण करून भाजी घ्यायला. बाय उतरली आपल्या जाब्यामध्ये, भाजी वगैरे घेतली आणि वसंत त्याला माहिती आहे, तात्या पण होते तेव्हा. तर भैया म्हणतो माझी पैसा अहेंगा तो देहेंगा, नहेंगा तो कैसच नाही का, आप्पादर देहेंगा जा. विशेष म्हणजे त्या भैयाच्या चेहऱ्यावरची सुरगती पण नडली नाही. त्याला ते हिंदी एकदम छान कळलं, आपला घंटी वाजवून निघून गेला. अशा या गोष्टी तुमची बॅटरी चार्ज व्हावी म्हणून. थँक्यू. रामचंद्र केशव राऊत यांचा मोठा मुलगा आणि रामचंद्र केशव राऊतचे सगळे ह्याची तुम्हाला माहितीच आहे, रामभाऊ म्हणून सगळे ओळखले जात होते. त्यांचे मी मोहन नरेंद्र आबाद म्हणतो, हा उत्तम शेती करतो आहे. भाऊंची वाटचाल चांगली चालवते सध्या. त्याची पत्नी भारती ही गृहिणी आहे. हां, आणि ही आमची पत्नी शैलजा मोहन राऊत, ही महाराष्ट्र ॲग्रोमधून निवृत्त झालेली आहे 3 वर्षापूर्वी. आता गृहिणीमधून म्हणून आहे. नंतर धवल नरेंद्र राऊत, तो कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तो नोकरीनिमित्त तो आज येऊ शकलेला नाही आहे. त्यानंतर नेहा राऊत ही BA BEd आहे आणि आर्यन हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम करते. नंतर तन्वी राऊत ती आलेली नाही आहे, तीसुद्धा BCom आहे. आणि वैभव वर्तक हे MA BEd आहे आणि पोंदा हायस्कूलला ज्युनियर कॉलेजला लेक्चर म्हणून शिकवतात. ही आमची आई मनुधारी राऊत, ही सुद्धा गृहिणी म्हणून घरी असते. नंतर ही आमची बहीण शुभदा चौधरी, पण पूर्वीची आमची ऋतामाई ही गृहिणी आहे. तिला 2 मुलं आहेत, एक प्रणव आणि कल्पक. दोघी उत्तम शेती करत आहेत. त्यानंतर ही विभा वर्तक, तिचे मिस्टर प्रकाश वर्तक ते आलेले नाही आहे. विभा व्यवसाय करते आणि गृहिणीसुद्धा आहे. तिचा मुलगा प्रांजल, तो सुद्धा आलेला नाही, तो नोकरी करतो. अशी आमची फॅमिली आहे. तरी म्हणजे विपिन रामचंद्र राऊत यांची ज्येष्ठ कन्या, हे माझे मिस्टर आतिश चौधरी, माझे वडील विपिन रामचंद्र राऊत, त्यांची पत्नी रंजना नितीन राऊत आणि मुलगी म्हणजे माझी बहीण रुचिका नितीन राऊत. सानवी कुठेतरी खेळते, सापडत नाही. या फॅमिलीची खास ओळख करून द्यायचं आहे. म्हणजे हास्य का भरपूर हसायचं असेल तर रंजना वहिनीकडे जायचं. म्हणजे खूप कंटाळा आला, खूप नर्वस वाटायला लागलं आणि रंजना वहिनीकडे गेलं तर सगळं टेन्शन फ्री होतो. त्यामुळे ज्यावेळी आम्ही सगळ्या केशव मुकुंद राऊत कुटुंबातल्या सगळ्या सुना ज्यावेळी एकत्र येतो तेव्हा रंजना वहिनी हे बंधुराजाने रागावू नका, बहिणी आपल्या आहेत आणि आमच्या नंडा रागवलेला आम्हाला चालणार नाही बरं. आणि तुमच्यामुळे तर अजिबातच नाही. स्माइल वेट, शूटिंग चालू आहे. चेहरे असे ठेवा ना, एकदम कोणतरी हसत नाहीये. ओके, थँक्यू. कृपया दरवर्षी इयत्ता 10वी आणि दरवर्षी इयत्ता 12वीमध्ये सर्वप्रथम येणारे आपल्या कुटुंबातले जे विद्यार्थी असतील त्यांना या बक्षिसामधून व्याज दिलं जाईल.
तरी आपली थँक्यू मॅडम. थांबा एक मिनिट, उठू नका. तर चेहरे हसरे ठेवा, हसरे. सोहळा आयोजित राऊत तत्व नातवंडे या सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे. एक मिनिट. तुमचे मनापासून खूप खूप आभार. असाच सोहळा करत राहा, हीच एकी टिकून ठेवा आणि हेच ऐक्य आपल्या कुटुंबाची आणि आपली ओळख केवळ कुटुंबापुरतीच राहणार नाही. गाव, समाज, राष्ट्र या स्तरावरती आपली ओळख जर आपल्याला द्यायची असेल आणि एकीचं बळ आपण स्वातंत्र्य सैनिक म्हणून पुरस्कार मिळालेला होता, त्यांना ह्या तिन्ही मुली आहेत. आज कैलासवासी रमाबाई, कैलासवासी रामचंद्र आपल्यामध्ये जरी नसले ते त्यांच्या तिन्ही मुलींनी मात्र त्यांच्या कुटुंबाचा वारसा अतिशय समर्थपणे पेरलेला आहे. सौ भामिनी बळवंत चुरी यांचा विवाह बोर्डी या ठिकाणी झालेला आहे, परंतु आपल्या वडिलांच्या घरी राहून त्या आपल्या बहिणींना माहेरचा स्नेह, माहेरचं प्रेम देण्याचं कार्य त्या करतायत. त्यांनाही 2 मुली आहेत. त्यानंतर सौ भारती हरिश्चंद्र पाटील या माहीममध्ये त्यांचं वास्तव्य आहे. त्यानंतर सौ प्रतिभा मधुकर पाटील ह्या सुद्धा माहीममध्ये वास्तव्य करून आहेत. या तिघी बहिणी आपल्या वडिलांचा वारसा, आपल्या वडिलांची परंपरा अतिशय नेटाने चालवत आहेत आणि आपल्या मुलांना देखील त्यांनी चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलेलं आहे. त्यांचं या कुटुंबामध्ये स्वागत. आपण या कुटुंबाशी आपला स्नेहसंबंध असाच राहू द्या आणि आपली एकी अशीच पुढे चालू राहू द्या अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. मी श्री कैलासपती श्री काशीनाथ मुकुंद राऊत यांच्या कुटुंबाची ओळख करून देते. त्यांचे चौथे पुत्र म्हणजे श्री जयवंत काशीनाथ राऊत आज उपस्थित नाही आहेत. त्यांना 4 अपत्य. त्यांचा मुलगा जितेंद्र जयवंत राऊत हा ह्याचा ट्रान्सपोर्टेशनचा बिझनेस आहे पुण्याला आणि त्याची PVCची कंपनी आहे पालघर येथे. त्यांची मोठी मुलगी सौ प्रवीणा चंद्रकांत पाटील, ती माहीमला असते. तिचे मिस्टर श्री चंद्रकांत पाटील हे शेतीवाडी करतात. तिला 2 मुले प्रचिती आणि गौरव, दोघंही इंजिनियर आहेत. दुसरी मुलगी सौ निशा श्री जयंत चोरगे, हे विरारला असतात. त्यांना 2 अपत्ये अनिश आणि कृतज्ञ. तिसरी मुलगी सौ निशा व श्री विद्याधर वर्तक मुळगाव, त्यांना 2 अपत्ये प्रणीत आणि युगा. प्रणीत हॉटेल मॅनेजमेंट करतो आणि युगा शाळेमध्ये आहे. नंतर मी त्यांचे काशीनाथ मुकुंद राऊत यांचे 5वे सुपुत्र म्हणजे माझे वडील श्री जयदेव काशीनाथ राऊत यांची ओळख करून देते. हे श्री जयदेव काशीनाथ राऊत म्हणजे माझे वडील. त्यांची पत्नी सुनंदा जयदेव राऊत. जयदेव काशीनाथ राऊत यांचा म्हणजे माझ्या वडिलांचा किरकोळ भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे आणि माझी आई गृहिणी आहे. त्यांना 4 मुलं म्हणजे मी स्वतः सौ भाविका व माझे मिस्टर श्री प्रचोदय किशोर ठाकूर. मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी विवा ऑपरेशनल लेक्चरर आहे. माझे मिस्टर बॅचलर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहेत आणि ते सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून सिनर्जिक सोल्युशन्स गोरेगाव येथे सर्व्हिसला आहेत. माझी बहीण सौ भूमिका व भाऊजी श्री अनिकेत देवदत्त राऊत बोर्डी, ते सगळे दहिसरला असतात आणि हे दोघं पुण्याला असतात. भूमिका ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि ती पोस्ट इन्फोटेकमध्ये सर्व्हिसला आहे ॲज अ प्रोजेक्ट लीड म्हणून. आणि भाऊजी आहे ते SAP कन्सल्टंट पुणे इकडे जॉब करतात. मुलगा आहे त्या दुसरा म्हणजे जयदेव काशीनाथ राऊत यांचा मुलगा दिपेश जयदेव राऊत, त्याने ITI केलेला आहे आणि तो टॉवर लाईनला कामाला आहे. म्हणजे आपल्या एरियातले जवळजवळ सगळेच टॉवर तो हँडल करतो. त्याच्यानंतर त्याची पत्नी कृतिका ही गृहिणी आहे आणि त्यांची मुलगी वेधा. नंतर हा माझा शेवट नंबर भाऊ आदेश, म्हणजे इथे लावलेले सगळे बॅनर्स जे पोस्टर्स वगैरे आहेत हे सगळे त्याने बनवलेले आहेत आणि जे पुस्तक तुमच्या हातात आहे त्याचं रिप्रेझेंटेशन म्हणा किंवा त्याचं फॉर्मॅटिंग म्हणा, काही रिडिंग म्हणा, हे सगळं त्याने केलेलं आहे. धन्यवाद. कमळाकर केशव राऊत आणि सौ सुनंदा कमळाकर राऊत यांची मी तृतीय करणार. त्यांच्या कुटुंबाची माहिती सादर करीत आहे. माझे वडील कमळाकर केशव राऊत यांना 3 मुलगे आणि 3 मुली. त्यातील सर्वात मोठी मुलगी सौ पुष्पलता जयवंत पाटील, तिचं वास्तव्य माहीम येथे आहे. तिचं शिक्षण BA झालेलं आहे आणि ती गृहिणी आहे. तिचे यजमान श्री जयवंत भालचंद्र पाटील आणि व्यवसायाने ते शेती करीत आहेत. त्यांना 4 कलासक्त मुली आहेत.
त्यापैकी सर्वात मोठी सौ कृपा अभिजित वर्तक, राहणार विरार, शिक्षण BA BEd, व्यवसाय शिक्षिका. तिचे पती श्री अभिजित वसंत वर्तक मेकॅनिकल इंजिनियर असून त्यांचा स्वतःचा एक व्यवसाय आहे आणि त्यांना एक मुलगा आहे निहित, तो दुसरीला आहे. त्यांची दुसरी मुलगी सौ प्रियंका अमित वर्तक, वास्तव्य वसई येथे, शिक्षण BCom. त्यांचे पती अमित मधुकर वर्तक, शिक्षण सिव्हिल इंजिनियर, व्यवसाय नोकरी. त्यांना एक मुलगा आहे अनय आणि तो सध्या सिनियर KGला आहे. त्यांची तिसरी मुलगी सौ सिद्धिका अभिजित राऊत, बोर्डी, वास्तव्य विरार येथे, शिक्षण BA विथ आर्ट मास्टर, व्यवसाय बोरिवली येथे आणि ती शिक्षिका आहे. त्यांचे पती आहेत अभिजित दिलीप राऊत, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर. त्यानंतर ते नोकरी करतात सॉफ्टवेअर डेव्हलपर. त्यांची चौथी मुलगी आहे कुमारी मानसी जयवंत पाटील, शिक्षण BCom, व्यवसाय नोकरी, पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेज बोर्डी. त्यानंतर कमळाकर राऊत यांची दुसरी मुलगी कैलासवासी रजनी प्रकाश सावे उर्फ सौ अंजली प्रकाश सावे, शिक्षण MCom आणि सेवानिवृत्त. त्यांचे पती श्री प्रकाश केशव राऊत, शिक्षण MSc DIS, प्रकाश केशव सावे, शिक्षण MSc DIS. त्यांचा व्यवसाय आहे व्हाईस प्रिन्सिपल पॉलिटेक्निक गव्हर्नमेंट कॉलेज इन बोर्डी. बेनचा मुलगा डॉक्टर मनजित प्रकाश सावे, त्याचं शिक्षण MD आहे आणि नोकरी हिंदूजा हॉस्पिटल माटुंगा. त्याची पत्नी सौ वैष्णवी मनजित सावे, शिक्षण MBA आणि नोकरी सेल्स अँड मार्केटिंग. बेनची मुलगी कुमारी शालमली प्रकाश सावे, शिक्षण BE, नोकरी LNT पोवई. बंधूंची तिसरी मुलगी अर्थात मी संगीता रवींद्र वर्तक, BA BEd, BMC शिक्षिका गोरेगाव येथे. तिचे पती रवींद्र अनंत वर्तक, शिरगाव, वास्तव्य विरार, रेल्वेमध्ये नोकरी करतायत. त्यांना दोन मुली आहेत, कोमल रवींद्र वर्तक, MTech इन विजिटिया कॉलेज, कॉम्प्युटर इंजिनियर. त्यानंतर दुसरी मुलगी आहे राधिका रवींद्र वर्तक, ती आता वसई येथे डिप्लोमा इन फर्स्ट इयर कॉम्प्युटर इंजिनियर करते. कमळाकर केशव राऊत यांचा मोठा मुलगा श्री मिलिंद कमळाकर राऊत, शिक्षण SSC, व्यवसाय शेती. त्याची पत्नी सौ भारती मिलिंद राऊत, HSC आणि उत्तम गृहिणी. त्यांना एक मुलगी वैदेही मिलिंद राऊत, शिक्षण MSc IT. मुलगा विद्येश मिलिंद राऊत, शिक्षण HSC, पार्ले कॉलेज. कमळाकर राऊतांचा दुसरा मुलगा श्री शैलेंद्र कमळाकर राऊत, शिक्षण BSc, परंतु तो शेतीमध्ये शिरला. कारण नोकरीत काही तेवढं मिळणार नसतं तेवढं शिक. त्याची पत्नी प्रेरणा शैलेंद्र राऊत, शिक्षण MA MPhil PhD चालू आहे, व्यवसाय चिंचणी कॉलेज येथे प्राध्यापिका. त्यांना एक मुलगा आहे परिमल शैलेंद्र राऊत, तो सध्या कुडाळ येथे हॉर्टिकल्चर करत आहे, त्याच्यामध्ये डिग्री घेता येतो आणि त्याने वसईला डिप्लोमा सुद्धा कॉम्प्युटरचा 3 वर्षाचा उत्तम रीतीने डिस्टिंक्शन मध्ये पास केलेला आहे. नंतर मुलगी आहे हर्षिका शैलेंद्र राऊत, तिने आता 10वीची परीक्षा दिलेली आहे. त्यांचा तिसरा मुलगा म्हणजे राजू महेंद्र कमळाकर राऊत, ओळख करून द्यायला नको, आपला सगळ्यांचा आवडता वल्ली. त्याने त्याचे शिक्षण आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. तो टाटा स्टील मध्ये बोईसर येथे मॅनेजर पदावर आहे आणि त्याला सचिन तेंडुलकरच्या हस्ते मागे पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांची पत्नी अनिता महेंद्र राऊत, शिक्षण BCom आणि व्यवसाय बोईसर नोकरी येते. त्यांना एक मुलगा आहे विदुल महेंद्र राऊत, तो आता डिप्लोमा झालेला आहे आणि नोकरी करीत आहे. पुष्पगुच्छ देत आहे, जरा उभं राहून फोटो काढायचा आहे.
माळीतळ्यामध्ये श्री भाजी स्वागत करते आणि आमच्या कुटुंबाची ओळख करून देते. माझे वडील भास्करराव भास्कर राऊत, त्यांना 3 मुलं. मी मोठी हर्षदा हेमचंद्र सावे चिंचणीला असते आणि माझ्या पाठी वैशाली आता आपल्यात नाही आहे. नंतर 3 नंबरचा भाऊ वापीला सर्व्हिसला असतो, पण तो आता इथे नाही आहे, तो फिरायला गेला आहे. आणि माझे मिस्टर MIDCमध्ये सर्व्हिसला आहेत. मला 2 मुलं, मोठी मुलगी MSc करते आणि छोटा मुलगा 9वीला आहे. ही मोठी आत्या विरारला असते, पण तिला खरं म्हणजे चिंचणी देवळीत दिलेली आहे, तर वास्तव्य विरारला आहे. कमल रामचंद्र चोरी आणि हे आत्याजी रामचंद्र चोरी आणि 2 नंबरची आत्या प्रतिभा प्रभाकर राऊत बोर्डीला असते आणि आत्याजी प्रभाकर दामोदर राऊत हे त्यांची शेतीच आहे. बस, धन्यवाद. स्नेह मेळावा आयोजित केल्याबद्दल खूप छान प्रकारे आयोजित झाला, त्याबद्दल धन्यवाद. आणि मी जतींद्र काशीनाथ राऊत यांची मोठी मुलगी. सर्वप्रथम कैलासवासीय काशीनाथ मुकुंद राऊत यांचे 2 सुपुत्र म्हणजे 7 नंबर आणि 6 नंबर भाऊ. त्यांमधले 7 नंबर भाऊ म्हणजे 7 नंबर मुलगा म्हणजे जतींद्र काशीनाथ राऊत माझे बाबा. त्यांनी ITI केले आणि गोदरेज कंपनीमध्ये कार्यरत होते, रिटायर झाले आणि त्यांना शेतीमध्ये आवड आहे म्हणून आता ते सध्या शेती करत आहे. त्यांची पत्नी उषा जतींद्र राऊत, ती BA BEd केलं आहे आणि श्रमिक विद्यालयामध्ये काही वर्ष त्या शिक्षिका म्हणून काम करत होत्या, पण आता सध्या गृहिणी आहेत. त्यांची लहान मुलगी म्हणजे माझी लहान बहीण चैताली निमिष राऊत, आत्ताच सध्या 30 तारखेला तिचं लग्न झालं आहे. तिने मॅनेजमेंट BMS केलं आहे, डिप्लोमा केला आहे बँकिंगमध्ये आणि आता सध्या MBA करते. तिचे मिस्टर निमिष राऊत हे विरारला असतात. त्याने BCom केलं आहे. काही वर्ष तो HDFC बँकेमध्ये कामाला होते आणि आता ते त्यांच्या वडिलांजोडीलाच कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत. त्याच्यानंतर मी, माझं नाव विशाखा अमोल सावे, राहणार माहीम रेवाळे. सध्या मी विरारला राहतो. मी BCom केलं आहे आणि मी विरारला CBSE शाळेमध्ये क्लेरिकल जॉबमध्ये ॲज अ ऑफिस असिस्टंट म्हणून काम करते. माझे काका सुभाष काशीनाथ राऊत सध्या आले नाही येते. माझे मिस्टर अमोल जयेश सावे माहीम रेवाळे, त्यांनी ITI केले आणि ते माझगाव डॉकमध्ये कामाला आहेत आणि आपल्या सोक्षा समाजामध्ये युवा समितीमध्ये निमंत्रक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आताही ते आहेत. गिरीशदादा सोबत आहेत, गिरीशदादाला माहितीच आहे. आणि माझी मुलगी आर्या सावे, ही आता सिनियर KG मध्ये आहे आणि तिला डान्सची अतिशय आवड आहे. सॉरी, काका सुभाष काका आमचे सुभाष काशीनाथ राऊत, त्यांनी SSC केलं आहे आणि म्हाडामध्ये म्हाडामध्ये ते होते, ते रिटायर झाले. त्यांच्या पत्नी वासंती सुभाष राऊत या गृहिणी आहेत. त्यांची कन्या धनश्री संजय चुरी ही सुद्धा गृहिणी आहे. सोहळा आपण आयोजित केलेला आहे. त्या ठिकाणी रांगोळी काढणं, दीपप्रज्वलनाची तयारी, सिमोना ही जागा जी आपण ज्या जागेमध्ये आज आपण बसलेलो आहोत ती विजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांची ही सगळी जागा आहे. ही सगळी जागा त्यांनी आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. गेले कित्येक दिवस आज आपण सकाळी उठलो आणि या सोहळ्यासाठी या ठिकाणी आलो, परंतु गेले कित्येक दिवस ही मंडळी मात्र ही जागा स्वच्छ करणं, या ठिकाणचं काम, संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करणं, यामध्ये या विजय राऊत, दत्तात्रय राऊत आणि या सगळ्या कुटुंबियांचं फार मोठा असा वाटा आहे. खरं तर
त्यांनी या ठिकाणी जे काही नियोजन केलेलं आहे त्यामुळेच आजचा हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकलेला आहे. मुलाभाची आठवण सगळ्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम विजय राऊत आणि दत्तात्रय राऊत यांच्या कुटुंबियांनी केलेलं आहे. अमृत राऊत यांच्या, संजय राऊत यांच्या कुटुंबियांनी हे सगळं काम केलेलं आहे. आपल्यासाठी आमच्या मनामध्ये खूप खूप स्नेह आहे आणि हा स्नेह असाच वृद्धिंगत रावताना जवळ आणण्याचं काम आपण केलेलं आहे. हे खूप मोठं काम आहे आणि ही परंपरा आपण सगळ्यांनी पुढे चालवूया. धन्यवाद. पदवीधर अर्थशास्त्र ह्या विषयात तो पदवीधर आहे. MIDC ह्या ठिकाणी तो नोकरी करतो. त्याची मिसेस उत्तम गृहिणी आहे आणि त्याला 2 अपत्य आहेत, अनिमेश आणि देवेश. यानंतर माझे काका उत्तम डायमेकर आणि समाजकार्यामध्ये अप्रत्यक्षरित्या सहभाग असणारं व्यक्तिमत्व माझ्या काकी सौ विद्या राऊत. त्यांची 2 अपत्य विशाल विजय राऊत. खूप लहान वयामध्ये त्यांनी आपल्या व्यवसायाला खूप आपलंसं केलं. तर व्यवसाय म्हणजे डायमेकिंग. शिक्षणामध्ये देखील तितकाच पारंगत असताना देखील त्यांनी डायमेकर ह्या व्यवसायामध्ये उत्तम कमी कालावधी कधी एकमेकांना भेटणार होते आणि खरोखर वाटलं हा असा कार्यक्रम कधी साजरा होईल. सर्वांच्या मनात गुरुर होती. हा साजरा व्यवस्थित पार पडला. मला अतिशय आनंद वाटते. या ठिकाणी खरं सांगायचं म्हणजे आपले पांडुरंग भाऊ म्हणजे बंडे अण्णा म्हणतात ते खरोखर स्वातंत्र्य सैनिकाचे होते आणि त्यांनी ज्या मुलांना पेरलेली आहे आज त्या मुलांनी किती प्रगती केली. मी या ठिकाणी प्रकाशचं खूप कौतुक करते मनापासून. तो आज तन्मन धरून या ठिकाणी इतकं उठलं की मला की आमच्या ह्या बुडाबाचा जमिनीला माती पण ठरली नाही. उठलं की काकी काय झालं, चला उठा करा. त्यांनी इतकी धडपड केली. तसेच प्रेरणाबाई नंतर आमच्या बोर्डीतल्या शिवताची दिसून ह्या सुद्धा 4थ्या दिवशी 3ऱ्या गाडी घेऊन चिंचणीला आल्यात. तशीच आमची भाची माझी बहिणीची मुलगी म्हणजे मोना पण इतकी धडपडली. या सगळ्यांचं मी किती कौतुक करीन ना तरी कमी. आता मोनाची आई पुष्पा ही माझी खास मैत्रीण. तुम्हाला आश्चर्य वाटेल आम्ही दोघीजणी लातूरला वाढलेले आहोत. हे लातूर सांगितलं की तुम्हाला आश्चर्य वाटेल. ही चिंतनची माणसं लातूरला कशी काय गेली. आमचे वडील आत्माराम जनार्दन वर्तक आणि पुष्पाचे वडील हे त्यांना मी काका सांगत हसन काका. ह्यांना आमचे लातूरकर म्हणजे दीनानाथ सावे ह्यांचा मुलगा म्हणजे आपल्याला माहिती आहे सावे. त्याही दीनानाथ सावेंनी आमच्या वडिलांना इंजिनिअरचं शिक्षण घेण्याला माझ्या वडिलांना आणि पुष्पाच्या वडिलांना लातूरला नेलं गेलं. त्या ठिकाणी पुष्पा आणि मी अगदी अक्षरशः लहानपणी खेळत होतो. असा योगाला कर्मधर्म संयोगाने आम्ही ह्या एका कुटुंबात दोघींनी हजर झालेले आहेत. एक विशेष गोष्ट कशा मैत्रिणी आम्ही एकत्र झालो हे आम्हाला कळलं पण नाही. आणि आज आम्ही दोघीजणी एका ठिकाणी एकत्र झालो की आमच्या सगळ्या लातूरच्याच गोष्टी आमच्या पुस्तकात आम्ही दोघी उल्लेख केलेला आहे. आमचं बालपण कसं लातूरला गेलेलं आहे हे तुम्हाला आश्चर्य वाटेल. ज्या वेळेला आमचे वडील जेव्हा आम्हाला चिंचणीला घेऊन आले तेव्हा आमची आईची आई ते म्हणजे पोरांना अटया आम्हाला काय समजत नाही वाडवळ भाषा. मला अजूनही वाडवळ भाषा येत नाही. माझ्या तिन्ही मुलांना पण येत नाही. कारण आम्हाला आमच्या आईवडिलांचे संस्कार तसेच लातूरचे संस्कार उत्तम मिळायला मिळून आम्हाला वाडवळ भाषेला काहीच संबंधच आला नाही. त्यामुळे आमची आजी म्हणते पोरांना अटया त्यामुळे काही समजतच नाही. शेवटी आमची आई म्हणजे अगं तुम्हाला बोलवतात आजी तुमची बोलवते. तुम्ही इतक्या वर्षातून लातूरून आले तेव्हा आम्हाला समजलं अट्टे या हात घ्या. तेव्हा आम्ही आजीच्या जवळ गेलो आणि आजीने आम्हाला जवळ घेतलं. दुसरी गोष्ट अजूनही तुम्हाला सांगते बरेचसे बोलण्यासारखं मला उरलेलं आहे. मला प्रकाश सारखा सांगतो काकी काय बोला. शेवटी संधी मिळाली आता मी बोलते. जय महाराज. रिवाइंड घ्या रिवाइंड. स्माइल. एक कोणतरी गायब झाली वाटते. हो चीज बोलायचं चीज सांगा. रिवाइंड 20 थँक्यू. चर्चासत्र या ठिकाणी आपल्याला घ्यायचं होतं परंतु बरीचशी तरुण मंडळी घरी गेलेली आहेत. त्यामुळे हे चर्चासत्र या ठिकाणी होऊ शकत नाही याचं मला खेद वाटतो. परंतु पुढील कार्यक्रमामध्ये मात्र तो कार्यक्रम पहिल्यांदा ठेवला जाईल आणि तो खास तरुणांसाठी असेल हेही आपण लक्षात घ्या. या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी झाला आणि
नुसते सहभागी झाला नाही तर कार्यक्रमामध्ये सातत्याने रस टिकून राहील अशा प्रकारचं सगळी परीक्षा आपण आयोजित केली. आपणा सगळ्यांचे मी एका व्यक्तींचं नाव या ठिकाणी घेत नाही पण सगळ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी आभार मानले. विशेषतः आजच्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष शिवांना आणि अध्यक्ष कमलाकर राऊत, अतिथी शशिकांत राऊत, हर्षवर्धन राऊत तसंच हर्षवर्धन जोशी, त्यानंतर श्री प्रकाश राऊत, मनोजता शशिकांत राऊत, आदेश राऊत, प्रतीक राऊत या सगळ्या मंडळींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानते.